नमस्कार मंडळी, मी शेफ निलेश लिमय आणि आम्ही सारे खवय्याच्या किचनमध्ये आपण साजरी करत आहोत कल्चर करी इव्हेंट. कल्चर करी इव्हेंट म्हणजे काय की आम्ही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या प्रांतातले पदार्थ तुमच्या घरी तुम्ही घरी किचनमध्ये कसे बनवू शकता हे आम्ही दाखवतोय. आता त्यात आपले खास पारंपरिक पदार्थ आम्ही दाखवतोय, ऑथेंटिक पदार्थ. आणि या ऑथेंटिकवरनं माझ्या आता लक्षात आलं की परवा माझ्याकडे एक माझा मित्र आला होता, गोंदिया मध्ये राहतो तो आणि त्याला हौशी शेफ आहे तो, त्याला खूप स्वयंपाक करायला आवडतो. त्यामुळे तो मला म्हणाला की आज मला तुला काहीतरी खिलवायचं आहे, मला तुला काही खाऊ घालायचं आहे. म्हटलं ओके, किचन तयार आहे, लेट्स गो. आणि त्यांनी सुरुवात केली. तेल घेतलं. आता किती घ्यावं तेल, तर ऑलमोस्ट त्यांनी एक वाटीभर तेल घेतलं. मला जरा प्रश्न पडला की हा नक्की तळण्यातला काही पदार्थ बनवतोय का एखादी भाजी बनवतोय. एनिवेज त्यांनी सुरुवात केली. नंतर तिखट सांगितलं. मी आपलं ते मसालदाणी असते आपली ते समोर ठेवली, त्यात थोडंसं तिखट असतं. तो म्हणा नाही मला अजून जास्त पाहिजे. तर शेवटी त्याच्या समोर एक बरणी ठेवावी लागली. सो सांगायचा मुद्दा एवढाच आहे की प्रत्येक प्रांतातली आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रात प्रत्येक प्रांतातली काही खासियत आहे. आता त्याला ते अगदी त्यांनी ते एवढं तिखट तेलकट सगळं अगदी व्यवस्थित खाल्लं. मला ते थोडंसं पचायला थोडं अवघड जात होतं, याच विचाराने की हे मला नंतर ह्याचा काही त्रास होणार नाही ना. पण प्रत्येक प्रांतातली सवय आहे, प्रत्येक ह्याची एक चालीरीती आहेत आणि ही आवड आपण कायम ठेवणार आहोत. आणि हीच आवड कायम ठेवून मी तुम्हाला तिथल्याच म्हणजे त्या विदर्भ एरियातल्याच काही खास पदार्थ करून दाखवणार आहे, ज्याची आपली पहिली रेसिपी असणार आहे स्टर फ्राईड पातोड्या. आता पाटवड्या ही तिथली खासियत, तिथे प्रत्येक घरोघरी ही अगदी रोज बनते. पण याच पाटवडीला मी एक वेगळा ट्विस्ट दिलेला आहे. थोडासा पास्ताचा लुक त्याच्यामध्ये येण्याकरता आणि थोडीशी अजून कॉन्टेम्पररी डिश होण्याकरता मी स्टर फ्राईड किंवा टॉस्ट पाटवड्या तुमच्यासाठी बनवून दाखवणार आहे. या पाटवड्या तुमचा जर का घरी लहान मुलं असतील, तुमचे पोट्टे असतील आणि त्यांना असे रेग्युलर पाटवडी काय बनवली आहे असं जर का वाटत असेल, तर हा स्टर फ्राईड पाटवड्या खाल्ल्यानंतर त्यांना ते सुद्धा थोडेसे भ्रमात पडतील की नक्की काय मी पास्ता खातोय का काय खातोय. सो एनिवेज आपण ह्या स्टर फ्राईड पाटोड्या कशा बनवायचा आपण पाहूया. पण त्या अगोदर साहित्य काय घेतलंय ते पाहून घेऊ. साहित्यामध्ये आपण घेतलंय बारीक चिरलेला कांदा, तसंच बेसन घेतलेलं आहे 1 वाटी, बारीक चिरलेला टोमॅटो 1 वाटी, नंतर सुकं खोबरं आपण घेणार आहोत थोडंसं वरनं भुरभुरायला, नंतर बारीक चिरलेलं लसूण, बारीक चिरलेलं आलं, जिरं आणि हा काळा मसाला आहे. त्या काळ्या मसाल्यामध्ये आपण घातलाय तमालपत्र, काळी मिरी, धने आणि लवंग. ते चांगलं भाजून मी पावडर करून हा मसाला तयार केलाय. तसंच आपल्याला लागणारे खसखस, हळद, तिखट आणि मीठ. आता ही जी रेसिपी आहे ती खूप इनोव्हेटिव्ह रेसिपी आहे. पाटवड्या तिकडच्या पाटवड्याची भाजी ही तिकडे अगदी सर्रास बनते, मगाशी मी तुम्हाला सांगितलंच. पण याच पाटवड्या आपण एका वेगळ्या रूपात कसं देऊ शकतो हे दाखवण्याचा मी आज प्रयत्न केलेला आहे. सुरुवात करूया. आधी आपल्याला बेसनाचं पाटवड्या बनवण्याकरता त्याचं पीठ म्हणजे बेसनाचं जे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे. आपण या बोलमध्ये हे बेसन काढूया. त्याच्यामध्ये आपण घालूया थोडंसं तिखट. तिखटाशिवाय काही पर्याय नाही आहे. आणि थोडीशी हळद. याच्यामध्ये आपण पाणी घालून आपण या पद्धतीचं हे पीठ आपण मळून घेतो. हे मी पीठ इकडे मळून ठेवलेलं आहे, ते आपण आता वापरूया. फर्स्ट क्लास. आपण या चॉपिंग बोर्डवरती हे थोडंसं बेसन घेऊ आणि आपल्याला ते पातळ लाटून घ्यायचं आहे. इकडे मी तेल तापत ठेवलेलं आहे. आपल्याला या नंतर थोड्याशा तळून घ्यायच्यात या पाटवड्या. ग्रेट. आता आपण या नुसत्या या तेलामध्ये अगदी हलकाशा अशा तळून घेऊ. तळून घेतल्यामुळे त्याला थोडासा कुरकुरीतपणा येईल आणि नंतर टॉस करताना आपल्याला ती भाजी मस्त लागेल. आणि ही एक पद्धतीची भाजी आहे. आय एम शुअर तुमच्या मुलांना ती डेफिनेटली आवडेल. आपण एका बोलमध्ये काढून घेऊ. आता आपल्याला हे ज्या पाटवड्या आहेत त्या आपल्याला मस्त टॉस करून घ्यायच्यात. टॉस करून घेण्याकरता मी पॅन गरम करून घेतो. तेल गरम झालंय. त्याच्यामध्ये आपण आधी घालूया हे जिरं. जिऱ्याचा फ्लेवर आपल्याला याच्यात द्यायचा आहे. नंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत ही लसूण.
थोडंसं आलं. ॲक्च्युली आपण पास्ता बनवतोय आता आणि हा होममेड पास्ता आहे, त्यामुळे होममेड पातोड्या आपण बनवतोय. आणि त्याकरता मी आधी तेलामध्ये थोडंसं आलं लसूण परतून घेतलेलं आहे आणि इथे या पाटवड्या बनवून घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपण बेसन, नंतर तिखट, हळद आणि थोडंसं मीठ घालून त्याची कणिक मळून घेतली आणि ती पातळ लाटून मी या पाटवड्या पाडल्यात आणि त्या तळून घेतलेल्या आहेत थोड्याशा. आलं लसूण चांगलं परतलं गेलेलं आहे, चांगलं गोल्डन फ्राईड आलं लसूण झालंय. आता त्याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे कांदा. कांदा आपण परतून घेणार आहोत आणि आपल्याला ह्याच्यामध्ये आता घालायची आहे ती म्हणजे खसखस. आपण थोडीशी ही खसखस घालूया. खसखसीचा फ्लेवर सुद्धा याच्यामध्ये, टेस्ट याच्यामध्ये उतरेल. आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत टोमॅटो. वंडरफुल. आणि या ज्या पाटवड्या आपण केलेल्या आहेत त्या आपण आता ह्याच्यात टॉस करून घेणार आहोत. आपल्याला लागणार ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ, नंतर थोडंसं तिखट चवीकरता आणि आपल्याला हा काळा मसाला घालायचा आहे. आपण एक थोड्या वेळात तो मिक्स करूया. आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ घातलेला आहे, काळा मसाला घालायचा आहे, तो आपण घालूया. पण त्या अगोदर या पॅनमध्ये मी हा पॅन गरम करायला ठेवला आहे. त्याच्यामध्ये हे जे सुकं खोबरं आहे ते मी जरा भाजून घेतोय. पास्तामध्ये आपण चीज घालतो पण प्रत्येक वेळा चीज घालायची गरज नाही. मी ह्याच्यावरती जर का चीज घातलं तर मात्र ही डिश फ्लॅट होऊन जाईल. त्याच्यामध्ये पाणी तुम्ही घालू शकता थोडंसं. अगदी आपल्याला खूप क्रिस्पी सच या ठेवायच्या नाही आहेत, खाताना त्या छान वाटल्या पाहिजेत. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे हा म्हणजे थोडासा हा काळा मसाला. काळ्या मसाल्यामध्ये आपण धने घेतलेत, नंतर काळी मिरी घेतली आहे, लवंगा घेतल्यात आणि थोडीशी तमालपत्र घेतलेली आहे आणि ते भाजून मी त्याचा काळा मसाला बनवला आहे. वाव, एक्सलंट. आय थिंक मला ही टेस्ट घ्यायचीच आहे. मीठ, खसखस, नंतर तिखट अतिशय परफेक्ट पडलेला आहे. याच्यामध्ये दुसरं काहीही घालायची आवश्यकता नाही आहे. कमॉन कमॉन. तुमच्याकडे जर का कोणी इटालियन फ्रेंड्स येणार असतील त्याला तुम्ही ही डिश द्या आणि तो सुद्धा या डिशच्या प्रेमात पडेल. आपण ह्याच्यावरनं थोडंसं जसं चीज घालतात तसं आपण एक खोबरं वरनं घालूया. बॉस, मी तुम्हाला सांगतो, पोट्टे हो, तुम्ही ही लगेच डिश खायला घ्या, पण त्याच्या आधी तुमच्या आईला सांगा ही कशी बनवायची. त्याकरता साहित्य आणि कृती लिहून घेणं आवश्यक आहे, ती झटपट लिहून घ्या. स्टर फ्राईड पातोड्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, 1 वाटी बेसन, 1 वाटी बारीक चिरलेला टोमॅटो, सुकं खोबरं, बारीक चिरलेला लसूण, आलं, जिरं, तमालपत्र, काळी मिरी, धणे, लवंग, खसखस, हळद, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये बेसन घेऊन त्यामध्ये तिखट, हळद आणि पाणी घालून पीठ मळून घ्यावं. या पिठाची लाटी घेऊन त्याची पोळी लाटावी. पोळीच्या वड्या कातून त्या खरपूस तळून घ्याव्यात. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, लसूण, कांदा, खसखस, टोमॅटो आणि तळलेल्या पातोड्या घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये थोडंसं पाणी आणि काळा मसाला घालावा. दुसऱ्या पॅन मध्ये सुकं खोबरं भाजून घ्यावं. पातोड्या डिश मध्ये काढून घ्याव्यात. वरून भाजलेलं खोबरं घालून डिश सर्व्ह करावी.